या एपिसोडमध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रॉब्लेम जो आपल्याला समजून घ्यायचा आहे तो 116 पानावरचा चौथा प्रॉब्लेम। त्याच्यामध्ये सातारा स्पोर्ट्स क्लब हे जे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे, नफा न मिळवणारी संस्था, त्या संस्थेचा रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे। त्याची डेट आहे 31/3/2019। तर जे वर्ष 31/3/2019ला संपते ते स्टार्ट झाला असेल 1/4/2018ला। तर या प्रॉब्लेममध्ये 1/4/2018चं कॅपिटल कुठे दिलेलं नाही आहे, म्हणून आपल्याला वर्किंग नोटमध्ये 6 ते 7 ओळींची ओपनिंग बॅलन्स शीट वर्किंग नोटमध्ये बनवावी लागेल। त्याला तारीख टाकावी लागेल 1/4/2018। आणि प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे 20 ओळींचा आणि बॅलन्स शीट बनवायची आहे 20 ओळींची। आणि ज्या तारखेचा रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेला असतो त्याच तारखेचा इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचा आहे आणि त्याच तारखेची ही क्लोजिंग बॅलन्स शीट म्हणजे 31/3/2019 हे झालं करंट इयरचं एंडिंग। आता आपण स्टार्टिंग पासून बघितलं तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन रिसिप्ट साइडला दिले बघा। रिसिप्ट साइडला दिलेले घटक हे तुमचे डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिट साइडचे आहेत ते घटक, हे तर तुमचे एकतर इन्कमला जातील किंवा लायबिलिटीला जातील, आणि पेमेंट साइडचे जे घटक आहेत ते एकतर ॲसेटला जातील किंवा एक्सपेंडिचरला जातील। तर पहिलं दिले टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे या वर्षाच्या स्टार्टिंगला असलेली कॅश, तर कॅश इन हँड दिले 4500, हे वर्षाच्या स्टार्टिंगला आहे, याचा अर्थ हे मागच्या वर्षीच्या एंडिंगला असेल, म्हणून मागच्या वर्षीच्या एंडिंगचे बॅलन्स म्हणजेच यंदाच्या वर्षीचे 1 तारखेचे बॅलन्स, म्हणून ओपनिंग बॅलन्स शीटला ॲसेटला ठेवले कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक हे दोन्ही घटक दिलेले आहेत। पुढचा मुद्दा दिले सबस्क्रिप्शन। ज्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असतात त्यांचा सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी हा उत्पन्न मिळवण्याचा प्रमुख मार्ग आहे। टोटल सबस्क्रिप्शन आहे 52,000, म्हणून सबस्क्रिप्शन हे इन्कम आहे, म्हणून इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सबस्क्रिप्शन कंसात दिले टोटल आणि इनरला अमाऊंट ठेवली आहे 52,000। आता या 52,000 मध्ये 4,000 जे आहेत ते 2017-18चे आहेत, मग 2017-18 हे प्रॉब्लेमचं लास्ट इयर असेल तुमच्या। तर 52,000 मध्ये 4,000 जे आहेत ते लास्ट इयरचे मिळालेले आहेत, म्हणजे ते यंदाचं ॲक्च्युअल उत्पन्न नाही आहे, म्हणून इकडून मायनस केले लेस रिसिव्ड फॉर लास्ट इयर 2017-18 4,000 आणि इनरला वजाबाकी ठेवली आहे 48,000 आणि 4,000 गेल्या वर्षीचं उत्पन्न येणं बाकी होतं, म्हणून ते गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटला म्हणजेच यंदाच्या ओपनिंग बॅलन्स शीटला ठेवले। ॲसेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000। त्याच्यानंतर त्या लिस्ट मधली तिसरी जी अमाऊंट आहे 3,500, त्याच्या समोरचं वर्ष दिले 2019-20। तर 2019-20 हे प्रॉब्लेमच्या दृष्टीने तुमचं नेक्स्ट इयर होते, म्हणजे काही सभासदांनी नेक्स्ट इयरची वर्गणी अगोदरच दिली आहे या वर्षी, पण ते ॲक्च्युअल उत्पन्न आहे नेक्स्ट इयरचं, यंदाचं नाही आहे, म्हणून यंदामधून मायनस केला आहे, त्याला आपण प्री रिसिव्ड बोलणार। लेस प्री रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर 2019-20 3,500 लेस केले आणि इनरला वजाबाकी ठेवली आहे 44,500। पुढच्या वर्षीचं उत्पन्न आपल्याला अगोदरच मिळालेलं असेल तर त्या बदल्यामध्ये आपण काही करणं किंवा देणं बाकी लागतो, आणि म्हणून ते 3,500 येतील। चालू वर्षाची बॅलन्स शीट लायबिलिटी साइड प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन फॉर नेक्स्ट इयर 2019-20 3,500 ही बरोबर तुमची मधली अमाऊंट दिसते 44,500 इन्कमला, तीच बरोबर मधली अमाऊंट आहे 2018-19चे ॲक्च्युअल मिळालेलं आहे। आणि आता ॲडजस्टमेंट नंबर बघायचे 1, ते ॲडजस्टमेंट नंबर 1 मध्ये सांगितले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर म्हणजे 44,500 हे यंदाचे प्रत्यक्ष मिळालेले असून सुद्धा 4,500 अजूनही मिळायचे बाकी आहेत। यंदाचा आउटस्टँडिंग इन्कम आपण ॲड करणार, म्हणून इथे 44,500 मध्ये ॲड केले आहेत आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 2018-19
4,500 तेव्हा बेरीज बाहेरच्या कॉलमला 49,000 आणि यंदाचं उत्पन्न आउटस्टँडिंग म्हणजे येणं बाकी आहे म्हणून यंदाची बॅलन्स शीट ॲसेट साइड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन डायरेक्ट बाहेर अमाऊंट 4,500. पुढे दिले बघा रिसिप्ट साइडला एंट्रन्स फी. एंट्रन्स फीचा अर्थ होतो या क्लबमध्ये जर तुम्हाला मेंबर म्हणून सहभागी व्हायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला जी मेंबरशिप भरून म्हणजे ॲडमिशन फी भरून जे काही रुपये भरायचे असतात आणि मेंबर बनायचं असतं त्याला म्हणतो आपण एंट्रन्स फी. तर एंट्रन्स फी इन्कम आहे म्हणून इन्कमला ठेवले 8,000 डायरेक्ट बाहेर ठेवले तरी ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर पण ॲडजस्टमेंटला असं म्हटलंय 3 नंबर ॲडजस्टमेंट एंट्रन्स फीज आर टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. रेव्हेन्यू इन्कमचा अर्थ होतो महसुली उत्पन्न म्हणजे हे उत्पन्न तुम्ही नेहमीच्या खर्चाकरता वापरू शकता भांडवल म्हणून काही शिल्लक ठेवायचं नाहीये म्हणून ते इन्कमलाच आपण डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला ठेवले आहे. पुढे बघा डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. विशिष्ट कारणासाठी जर डोनेशन म्हणजे देणगी मिळालेली असेल तर त्या डोनेशनचा उपयोग आपल्याला विशिष्ट कारणासाठीच करावा लागतो म्हणून ती लायबिलिटी आहे. चालू वर्षाची बॅलन्स शीट लायबिलिटी साइड डोनेशन फॉर बिल्डिंग फंड 70,000 डायरेक्ट बाहेरच्या कॉलममध्ये. पुढचं दिले इंटरेस्ट. इंटरेस्ट हे इन्कम आहे म्हणून इन्कम साइडला ठेवले बाय इंटरेस्ट. सेल ऑफ फर्निचर फर्निचरची विक्री केली आहे पण कंसामध्ये दिले बुक व्हॅल्यू ₹8,000. ज्या अर्थी फर्निचर यावर्षी आपण विकलं आहे त्या वर्षी ते आपल्याकडे गेल्या वर्षीपासून असलं पाहिजे म्हणून ते पहिले गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटला ॲसेटला दाखवले फर्निचर 8,000 आणि हेच फर्निचरची विक्रीचा व्यवहार आपल्याला यंदाच्या ॲसेटला दाखवायचा आहे म्हणून यंदाच्या बॅलन्स शीटला ॲसेटला ठेवलंय फर्निचर ओल्ड 8,000 आणि त्यातून 8,000 बुक व्हॅल्यू वालं फर्निचर विकलंय म्हणून बुक व्हॅल्यूतून बुक व्हॅल्यू मायनस केली आहे. सेल ऑफ फर्निचर 8,000 बाहेर डॅश. आता 8,000चं फर्निचर विकले आपण 4,500 ला कारण रिसिप्ट साइडला दिसतात आपल्याला 4,500. मग 8,000चं फर्निचर जर 4,500 ला विकला असेल तर बुक व्हॅल्यू पेक्षा कमी किमतीला ॲसेट विकली असेल तर लॉस होतो. मग लॉस लिहितो आपण डेबिट साइडला म्हणजे एक्सपेंडिचर साइडला टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर कंसामध्ये वजाबाकी करून दाखवली आहे 8,000 वजा 4,500 बाहेर 3,500. आता प्रॉब्लेमच्या पेमेंट साइडला बघा सॅलरीज. पेमेंट साइडला असलेले खर्च किंवा ॲसेट आहेत तर सॅलरी हा खर्च आहे म्हणून आपल्या एक्सपेंडिचर साइडला ठेवले सॅलरीज. त्याच्यानंतर दिले रेंट. रेंटवर ॲडजस्टमेंटमध्ये म्हणजे कंसात सांगितले रेंट हा खर्च आहे म्हणून सुरुवातीला एक्सपेंडिचरला ठेवलंय इनरला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय की इन्क्लुडिंग ₹2,000 फॉर 2017-18. 2017-18 हे प्रॉब्लेमच्या दृष्टीने लास्ट इयर आहे म्हणजे लास्ट इयरला रेंट पेड करायचं बाकी होतं 2,000 ते यंदा जे आपण 5,000 दिले त्याच्यामध्ये 2,000 पेड केलेत उरलेले गेल्या वर्षीचे म्हणून गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग रेंट 2,000 आणि इकडून 2,000 मायनस केलेत बघा कारण तो गेल्या वर्षीचा खर्च आहे तेव्हा इनरला ठेवले आपण 3,000. आणि आता ॲडजस्टमेंट नंबर 2 बघा आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर. करंट इयरचे म्हणजे चालू वर्षाचं पण भाडं अजूनही देणं बाकी आहे म्हणून एक्सपेंडिचर साइडला ॲड केले अधिक आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 1,000 तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले 4,000 आणि यंदाचं रेंट बाकी आहे म्हणून यंदाच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग रेंट 1,000. पुढे इलेक्ट्रिसिटी चार्जेस हा खर्च आहे म्हणून ठेवले एक्सपेंडिचर साइडला. पुढे फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट हे ॲसेट आहे म्हणून चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला ॲसेट साइडला. प्रिंटिंग आणि स्टेशनरी एक्सपेंडिचर साइडला. जनरल एक्सपेन्सेस हे पण एक्सपेंडिचर साइडला लिहिले आहेत पण इनरला लिहिले आहेत कारण त्याच्या पुढे कंसात आपल्याला दिलं होतं इन्क्लुडिंग ₹500 पेड फॉर नेक्स्ट इयर म्हणजे 5,500 पैकी ₹500 जे आहेत ते पुढच्या वर्षीचे आपण आधीच पेड केलेत त्याला आपण प्रीपेड बोलतो. मग प्रीपेड आपण
लेस करतो म्हणून जनरल एक्सपेन्सेस इनरला जे ठेवले आहेत 5500 त्याच्यामधून मायनस केले आहेत प्रीपेड फॉर नेक्स्ट इयर 2019-20 500 लेस करून बाहेर अमाऊंट ठेवली आहे 5000 आणि प्रीपेड जनरल एक्सपेन्सेस दुसरा इफेक्ट चालू वर्षाची बॅलन्स शीट ॲसेट साईड. पुढचं बघा स्पोर्ट मटेरियल परचेस त्याच्यावर पण खूण केली आहे त्याच्यावर ॲडजस्टमेंट नंबर 4 आहे लक्ष द्या. ॲडजस्टमेंट नंबर 4 मध्ये 1/4/2018 1/4/2018 ही चालू वर्षाची स्टार्टिंग म्हणजेच मागच्या वर्षीच्या एंडिंगला असलेलं बॅलन्स म्हणून ते 6000 पहिले ठेवले आहेत गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटला. ॲसेट साईडला स्पोर्ट मटेरियल 6000 आणि हे 6000 आपण पहिले ठेवायचे एक्सपेंडिचर साईडला. गेल्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक तो यंदाचा होईल ओपनिंग स्टॉक म्हणून ओपनिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल 6000 हे मागच्या वर्षीचे एंडिंगचे आहे आणि त्याच्यामध्ये यंदा परत स्पोर्ट मटेरियल खरेदी केले 40,000चा म्हणून त्याच्यामध्ये ॲड केले तेव्हा एकूण झाले इनरलाच ठेवले 46,000 आणि ॲडजस्टमेंटला 31/3/2019 म्हणजे या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक दिलाय स्पोर्ट मटेरियलचा 14,000 म्हणजे तो वापरला नाही गेला म्हणून मायनस केले लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल 14,000 तेव्हा वापरलेल्या स्पोर्ट मटेरियल बाहेरच्या कॉलमला 32,000 आणि 14,000 यंदाच्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक म्हणून चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल 14,000 आणि आता बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे यंदाच्या वर्षाचे क्लोजिंग कॅश बॅलन्स आणि बँकेत असलेले बॅलन्स हे यंदाच्या बॅलन्स शीटला ॲसेटला ठेवलेत कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. इथे तुमचा प्रॉब्लेम आपला पोस्टिंग करून पूर्ण झाली आहे. नीट दोन्ही साईडच्या बेरजेवर निरीक्षण केलं तर या प्रॉब्लेममध्ये इन्कम साईडची बेरीज जास्त आहे 57,600 म्हणून ती दोन्ही साईडला लिहिली आहे आणि डेबिट साईडला फरक आला त्याला म्हणायचं इथे नेट प्रॉफिट म्हणून चालणार नाही आपल्याला त्याला प्रॉफिटला म्हणायचं आहे सरप्लस कंसात दिले एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर म्हणजे खर्चापेक्षा जादा असलेलं उत्पन्न आलं आपलं 5,900 आणि सरप्लस आपण कॅपिटल फंडामध्ये ॲड करतो म्हणून हा कॅपिटल फंड बघा कसा काढलाय. वर्किंग नोटमध्ये जी गेल्या वर्षीची जी आपण बॅलन्स शीट बनवलेली आहे त्याच्या ॲसेट साईडची बेरीज झाली 34,500 तीच आपण लायबिलिटी साईडला लिहिली आणि ॲसेट्स मायनस लायबिलिटी असे वजा करून कॅपिटल फंडची अमाऊंट शोधून काढली आहे 32,500. हा जो कॅपिटल फंड आहे 32,500 तो या वर्षीचा ओपनिंग आहे म्हणून हा 32,500 इकडे चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला दाखवलाय कॅपिटल फंड 32,500 आणि त्याच्यामध्ये मग सरप्लस आपण 5,900 ॲड केलाय तेव्हा बाहेरच्या कॉलमला आले 38,400 आणि बॅलन्स शीटची दोन्ही साईडची बेरीज झाली 1,12,900.